प्रेज द लॉर्ड. आज आपण तिसरा विषय घेत आहोत. 2 आठवडे जो विषय आपण कव्हर केला का सैतान आपल्याला सहभागितेत येऊ देत नाही. मग दुसरा भाग आपण पाहिला की सैतान सहभागितेमध्ये आल्यानंतर वाचनामध्ये लक्ष लागू देत नाही. परंतु आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत की जे वचन आपण सहभागितेमध्ये ऐकतो सैतान पुन्हा त्यावर आम्हाला मनन करू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हा थर्ड पार्ट आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कारण पहा, जसं मी 2 आठवड्यापासून तुम्हाला सांगत आहे की वचन आम्हासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण बायबल सांगतं सत्य तुम्ही जाणाल आणि हे सत्य तुम्हाला बंधन मुक्त करणार आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का देवाचं वचन आपण काय करावं, जाणावं, समजून घ्यावं. कारण त्याच्यामध्येच आम्ही प्रभूचं गौरव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन ज्यावेळेस येईल ते 100% आमची निराशा, आमच्या मनातली भ्रांती, तर्कवितर्क, भीती, चिंता सर्व काही दूर करतं आणि आम्हाला स्थिर आणि स्थापित करतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला प्रत्येकाला कसली गरज आहे प्रभूच्या वचनाची. ना या ठिकाणी जे वचन आपण या ठिकाणी पाहत आहोत की वचन चोरणार कोण, चोरणार सैतान. पहिली गोष्ट आपण पाहिली का सहभागितेत तो येऊ देणार नाही. दुसरी गोष्ट लक्ष लागू देणार नाही आणि जे काही आपण ऐकलंय त्यावर तो मनन करू देणार नाही. पण आज आपण शिकणार आहोत की जे वचन आपण ऐकतो त्यानंतर पण आपण त्यावर मनन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक साक्ष मी सांगल. 2 आठवड्यापासून मंडळीत रविवारचं जे वचन आपण घेत होतो ते या संदर्भाने होतं का विश्वास जाहीर करा. आणि मग एका परिवाराने ते वचन ऐकलं आणि पोटच्या फळ या आशीर्वादापासून ते वंचित होते. पण ते सांगतात की ज्यावेळेस आम्ही ते वचन ऐकलं, आम्ही त्यावर विश्वास ठेवला, त्याप्रमाणे प्रार्थना केली, घोषणा केली आणि प्रभूने आम्हाला पोटचं फळ दिलंय. परमेश्वर महान आहे आणि प्रभू 100% वचनाद्वारे काय घेतो, भेट घेतो. जे ऑनलाईन नियमितपणे पाहतायत तुम्हाला माहिती आहे का संडेच्या दिवशी त्या भावाने साक्ष दिली. तेच वचन घेऊन मी पुन्हा काल एक गावामध्ये आमची प्रार्थना होती, त्या गावामध्ये आम्ही गेलो, ते वचन आम्ही शेअर केलं आणि ती साक्ष आम्ही सांगितली. कशा प्रकारे एक बहीण होती, तिला पोटचं फळ नव्हतं, पण कशा प्रकारे त्यांनी वचन ऐकलं, विश्वास जाहीर केला आणि देवाने त्यांना ब्लेस केलं. काल संध्याकाळी वचन झालं आणि आम्हाला खूप घाई होती. ती प्रे संपली, त्यानंतर दुसऱ्या गावात आमची मीटिंग होती आणि मग आम्ही तिथून पटकन निघालो. पण त्या बहिणीने आज फोन केला आणि सांगितलं की पास्टर परमेश्वर खूप महान आहे. मी म्हटलो होय महान आहे, पण प्रभूने तुम्हाला कशा प्रकारे स्पर्श केलं. आणि तिने सांगितलं की काल जे वचन होत होतं आणि त्या 2 साक्षी तुम्ही शेअर केल्या पोटच्या फळाबद्दल, सेम कंडिशन आमच्या कुटुंबात आहे आणि आमची इच्छा होती का आम्ही तुम्हाला त्या गोष्टी शेअर कराव्यात. पण आम्ही पाहिलं की तुम्हाला न काही सांगता प्रभूला सांगितलं होतं आणि प्रभूने अद्भुतरित्या त्या वाष्ट्यातून आणि त्या साक्ष्यातून आमची भेट घेतली आणि त्या खूप आनंदी होत्या आणि त्या म्हणत होत्या का प्रभू आम्हाशी बोलला. प्रेज द लॉर्ड. तर सांगायचं काय का वचन महत्वाचं आहे आणि वचन 100% आम्हाला फ्री करणार. जसं आज आपण तिसरा भाग पाहतोय का वचन ऐकल्यानंतर त्यावर आपण मनन केलं पाहिजे. का मनन केलं पाहिजे? जसं आपण चर्चमध्ये येतो, आपण वचन ऐकतो आणि खूप आपण एक्साइटेड होतो आणि आम्हाला वाटतं का प्रेज गॉड, देव माझ्याशी बोलला. का जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपण पास्टरांना सांगितलेलं नाहीये की नेमके माझे प्रॉब्लेम्स काय आहेत, पण बरोबर ज्यावेळेस तेच वचन किंवा तेच साक्ष किंवा तेच उदाहरण घेतलं जातं आमच्या जीवामध्ये खूप मोठा आनंद येतो, हे खूप मोठं सांत्वन मिळतं आणि आपले हात वर जातात. आपण म्हणतो का प्रेज गॉड, का प्रभूने माझी भेट घेतली. मग प्रभूची इच्छा आहे का हा जो आनंद तुला सहभागितेत मिळतो तो तिथंच मावळून जाऊ नये, पण त्यानंतर पण त्या वाट्यातून मी तुला आनंद देत राहावा. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये आपण येतो, वचन येतं, स्पर्श करतो, आपण रडतो, आपण आनंदी होतो, पण देवाची इच्छा का तो आनंद आपल्यात कायम असावा. आणि म्हणून जे काही वचन सहभागितेमध्ये आम्हाला शिकवलं जातं, प्रभूची इच्छा आहे की ते वचन पुन्हा आपण घरी जाऊन काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे की जे काही वचन शिकवलं जातं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे किंवा आपण नोट केलं पाहिजे, जेणेकरून आपण घरी जाऊन ते वचन पुन्हा आपण मनन करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की जो आनंद वचन ऐकताना तुम्हाला सहभागितेत मिळतो आणि जसं देवाचा आत्मा तिथं स्पर्श करतो, ज्या वेळेस पुन्हा तुम्ही ते वचन घेऊन घरी बसताल, पुन्हा तेच सामर्थ्य, तोच अभिषेक त्या वाष्ट्यामध्ये तुम्हाला पुन्हा स्पर्श करणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर अनेकदा काय होतं, चर्चमध्ये आपण आनंदी राहतो, उत्साही राहतो, पण सैतान पाठलाग करतो. तो पुन्हा निराशा आणतो, तो पुन्हा भ्रांती आणतो, पुन्हा तर्कवितर्क आणतो आणि पुन्हा आम्हाला तो निराश करतो आणि म्हणतो बघ कुठं काय घडतंय. पण देवाची इच्छा आहे का पुन्हा आपण ते वचन उघडावं आणि पुन्हा त्या वाटाने देव आम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर सैतान काय करेल, जो आनंद भक्तीमध्ये मिळाला ते 1 तासामध्ये, तो आनंद पुन्हा हिसकून घेईल
अनेकदा आपण कसं ऐकतो लोकांकडून की मी खूप आतुर असतो का कधी रविवारची भक्ती असेल, कधी बुधवारची प्रार्थना असेल, कारण त्या दिवशी माझ्याशी प्रभू बोलतो. मग परमेश्वराने स्वतःला लिमिटेड नाही केलं का प्रभू फक्त भक्तीमध्येच बोलणार चर्चच्या, पण परमेश्वर तुमच्या घरी पण त्या वाटातून तुम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. पण आपण ते वचन घरी पण उघडलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे का जे वचन घेतलं मी पुन्हा मनन करल, कारण ज्यास तुम्ही पुन्हा मनन कराल देवाचा आत्मा 100% तुम्हाशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं का सैतान काय करतो, वचन जे पेरलंय ते काय करतो, चोरून नेतो. वाचू या ठिकाणी आपण काढणार आहोत मत्तय याचा 13वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 19 वचन आपण वाचणार आहोत. पहा, हा जो दाखला आहे हा पेरणाऱ्यांचा आहे. मी पूर्ण दाखला काही घेणार नाही, मुख्य वचन घेईल जे आजचं आमच्यासाठी महत्वाचं आहे. 18 आणि 19 वचन. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. 19 वचन काय सांगतं, जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो तोच आहे. प्रेज द लॉर्ड. ना सांगायचं काय या ठिकाणी ना, बायबल सांगतं का तो त्याच्या अंतःकरणात जे पेरलंय ते हिसकून घेतो. मंडळीत तुम्ही आले, देवाचं वचन ऐकलं, तुम्ही आनंदी उत्साही झाले, तुम्ही स्वीकारलं का देव आता साक्ष करणार, देव अद्भुत गोष्टी करणार. पण अनेकदा सैतान आमचा पाठलाग करतो, पुन्हा आमच्या लाईफमध्ये येतो, पुन्हा त्या गोष्टी घेऊन आमच्याशी बोलतो आणि पुन्हा आम्हाला निराशमय अवस्थेकडे ढकलतो. पण देवाची इच्छा आहे का जे वचन तुम्हाला मंडळीत आलं आणि ज्याद्वारे देवाने तुम्हाला स्पर्श केलं ते वचन तुम्ही पुन्हा उघडावं, पुन्हा त्यावर मनन करावं, कारण परमेश्वर तुम्हाला अजून त्याच्यातून गोष्टी प्रगट करेल, अजून तुम्हाशी बोलल आणि परमेश्वर आपला गौरव तुमच्या लाईफमधून करून घेईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का जे काही वचन येतं ते घरी बसून आपण पुन्हा खाल्लंच पाहिजे. कारण जितकं वचन तुम्ही खाणार, जितकं वचन तुम्ही वारंवार खाणार ते अधिक उघडत जाईल आणि त्याद्वारे देव तुम्हाला अधिक ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. पण अनेकदा असं पाहायला मिळतं का मंडळीत ज्या सहभागिता असती त्याच लोक आनंद करतात, प्रेज द लॉर्ड करतात, आमेन करतात, पण त्यानंतर ते वचन मनन करत नाही आणि अजून जे ब्लेसिंग्स त्या वर्षातून मिळाले पाहिजेत ते मिळत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का जे काही वचन मंडळीत तुम्हाला दिलं जातं ते घरी बसून तुम्ही पुन्हा उघडावं, कारण ज्यास तुम्ही ते पुन्हा उघडाल देव पुन्हा त्याच्यातून तुम्हाला 100% ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. पहा, योसेफाची एक गोष्ट मी घेतो आणि खूप सुंदर आहे योसेफ आणि त्याच्या भावाबद्दल. नाव काढू या ठिकाणी आपण उत्पत्ती त्याचा 42वा अध्याय. हा सर्व काढू, खूप सुंदर आहे. उत्पत्ती याचा आपण 42वा अध्याय काढणार आहोत आणि त्याचे काही वचन या ठिकाणी वाचणार आहोत. नाव मी थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगतो, तुम्हाला माहित असेल, परंतु ज्या स्टाईलने आज प्रभू आम्हाला रिव्हील करतोय खूप अद्भुत आहे. बायबल सांगतो योसेफ बद्दल. आम्हाला माहिती आहे सर्व काही योसेफ बद्दल काय झालं. नंतर त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि असा समय आला की त्याचे स्वतःचे भाऊ त्या ठिकाणी धान्य घेण्यासाठी आले. योसेफाने आपली ओळख प्रगट केली नाही, पण फर्स्ट टाइम त्यांनी धान्य दिलं आणि धान्य दिलं त्यास त्यांनी काय केलं या ठिकाणी आपण वाचूया. नाव 25 वचन. उत्पत्ती याचा 42वा अध्याय आणि त्याचं 25 वचनापासून मी वाचतो. या ठिकाणी काय लिहिलंय, आणि त्यांच्या गोण्या धान्याने भराव्या आणि प्रत्येकाच्या गोणीत त्याचा पैका परत घालावा आणि त्यांना वाटेत शिदा द्यावी म्हणून योसेफाने आज्ञा केली. योसेफाने आपल्या चाकरांना सांगितलं का आता पुन्हा घराकडे प्रवास करणार आहे आणि म्हणून यांना धान्य द्या. यांना काय द्या, धान्य द्या आणि त्याचा पैसा पुन्हा काय करा तुम्ही धान्यामध्ये ठेवा. ना पुढे काय लिहिलंय, आणि त्यांनी त्याच्यासाठी तसे केले. ना 26 वचन. त्यांनी आपले गाढवे आपले धान्याचे लादली आणि त्यांनी आपली गाढवे आपल्या धान्याने लादली आणि ते तेथून निघून गेले. बायबल सांगतं का त्या भावांना त्यांनी त्या गोण्या दिल्या, त्या गोण्यामध्ये धान्य होतं आणि बायबल सांगतं का त्यांनी त्या गोण्या गाढवावर लादल्या आणि ते लोक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले. ना पुढचं वचन खूप महत्वाचं, 27 वचन. मग उतार शाळेत एकाने आपल्या गाढवाला दाना द्यायला आपली गोणी सोडली, तेव्हा त्याच्यात पैका त्याच्या दृष्टीस पडला आणि पहा तो त्याच्या गोणीच्या तोंडी होता. बायबल सांगतं का ज्यावेळेस पुन्हा घरी निघाले, रस्त्यामध्ये उतार शाळा म्हणजे आज आपण हॉटेल म्हणतो किंवा लॉज म्हणतो, अशी उतार शाळा त्या टायमाला असायची. आणि यांनी काय केलं का जे काही योसेफाने त्यांना बांधून दिलं होतं धान्य, ते धान्य त्यांनी रस्त्यात काय केलं,
उघडलं. आणि ज्यास ते उघडलं, बायबल सांगतं का धान्याबरोबर त्याच्यामध्ये मिळकत किंवा पैसा त्याच्यामध्ये ठेवला होता. म्हणजे सांगायचं काय का जसं यांनी उतार शाळात त्या गोण्या उघडल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना ते पैसा त्या ठिकाणी काय झाला, सापडला. कशामध्ये? धान्यामध्ये. आध्यात्मिकरित्या हे तुम्हाला समजावं अशी माझी इच्छा आहे. जसं यांनी धान्य मिळालं, गाडावर ते टाकलं आणि जसं ते परत निघाले, उतार शाळेत गेल्यानंतर त्यांनी त्या गोण्या काय केल्या, सोडल्या. आणि त्याच्यामध्ये फक्त धान्यच नाही, त्यांना पैसा पण मिळाला. त्याच प्रकारे जसं हे लोक उतार शाळेत जाऊन त्या गोण्या उघडतात, तसंच देवाची इच्छा आहे की जे काही मंडळीत तुम्हाला वचन दिलं जातं, घरी जाऊन ते तुम्ही पुन्हा उघडावं. प्रेज द लॉर्ड. जास्त तुम्ही पुन्हा उघडताल, 100% परमेश्वर अजून त्याच्यातून अद्भुत गोष्टी प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे का असं व्हावं. पहा, आपण जर एखाद्याला जेवण पचत नसेल तर आणि डॉक्टर काय सल्ला देतात की तुम्ही बारीक जेवा. बारीक जेवा इन द सेन्स बारीक चावा, जास्त चावा. आणि तुम्ही ज्यावेळेस जेवता आणि तुम्ही जास्त चावणार, मग ते अन्न आहे ना, ते बारीक होईल चांगल्या प्रकारे आणि तुमच्या आतड्यांना त्रास होणार नाही. ते तुम्हाला अन्न काय होईल, पचेल. म्हणजे बारीक चावल्याने, बारीक जेवल्याने ते आम्हाला काय होतं, चांगल्या प्रकारे पचतं. त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का देवाचं वचन पण आपण आध्यात्मिकरित्या अजून खावं, अजून चावावं, अजून चावावं. आणि जेवढं आपण चावणार, जेवढं आपण ते खाणार, तेवढं अधिक ते आम्हाला प्रगट होत जाणार. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. मी पुढे सांगतो का अन्न वारंवार चावावं लागतं. बारीक बारीक करायचं म्हणजे कसं करावं लागतं, वारंवार चावावं लागतं. तेच तोच घास आपल्याला बारीक रवण करावं लागतं. तसंच देवाचं वचन पुन्हा 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 खात राहा. जर आपण म्हणलो का नाही हे मी ऐकलं, हे मला माहिती आहे, मग ते वचन तुम्हाला नाही उघडणार. पण आपण ही भूक धरावी का देवा जे प्रगटीकरण त्या वाटण्याचं माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक तुम्हाला प्रगट करू शकतो. माझ्या हिशोबाने याच्यातलं गुज संपलंय, पण देवा तू अजून पण प्रगट करू शकतो. आणि ज्या वेळेस तुम्ही ते वचन पुन्हा चावणार, त्यातून देव तुम्हाला अधिक गोष्टी प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का जे काही वचन प्रभू पाठवतो मंडळीमध्ये, ते वचन आपण वारंवार घरी बसून काय केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. पण फक्त आपण त्या समय ऐकलं आणि आपला आनंद त्या टायमाला केला, पण जर पुन्हा वचन आपण अंगीकार केलं नाही किंवा पुन्हा आपण वाचलं नाही, तर पुन्हा तो आनंद आपल्याला मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का पुन्हा पुन्हा ते वचन आपण काय करावं, मनन करावं. उदाहरणार्थ समजा आपण कुठं ट्रिपला गेलो, कुठं फिरायला गेलो, कोणतं गेट टुगेदर केलं, फॅमिली गेट टुगेदर, आणि मग खूप एन्जॉय आपण करतो. आणि मग त्या ठिकाणी आपण असा निर्णय घेतो का जसा या वर्षी आपण फिरायला आलो ना, पुढच्या वर्षी आपण पुन्हा अशाच प्रकारे ट्रिप करू आणि त्या प्रकारे काय करू, एन्जॉय करू. म्हणजे तुमची इच्छा असती का जो आनंद मला मिळाला आहे पुन्हा ती गोष्ट मी करेल, त्यावेळेस तो आनंद पुन्हा मला मिळेल. मग देवाची इच्छा आहे का वचन पण तसंच आहे. जसं मंडळीत तुला ते वचन टच करतं, घरी जे तू वचन तू घेऊन पुन्हा बसशील, पुन्हा तो अभिषेक सामर्थ्य वाटा तुला टच करता. प्रेज द लॉर्ड. जसं आपण म्हणतो ना पुन्हा अशीच ट्रिप ऑर्गनाईज झाली पाहिजे. मग ते म्हणतो वचन जसं तुला एकदा स्पर्श केलं, पुन्हा तसंच तू ऐकायला बस, तसंच तू वाचायला बस, पुन्हा ते वचन तुला टच करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण घरी काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त वचन मनन केलं पाहिजे. जेवढं आपण मनन करू तेवढं ते आपल्याला प्रगट होईल. काढूया प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय, 8वा अध्याय काढू आपण. आणि 26 वचन मी घेईल, 26 वचनापासून. आणि या संदर्भाने का वचन आपण मनन केलं पाहिजे. नाव काय लिहिले या ठिकाणी मी तुम्हासाठी वाचतो. पण प्रभूचा दूत फिलिपाशी बोलला. तो म्हणाला, उठ, जी वाट यरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती रानवाट आहे. नाव 27 वचन. तेव्हा तो उठून गेला आणि पहा, कोणी कुशी लोकांची राणी कांदके हिच्या हाताखाली मोठा अधिकारी होता. तो तिच्या सर्व भंडारावर देखरेख करणारा होता. तो यरुशलेमेत देवाची भक्ती करण्यासाठी आला होता. हे खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगतो की इथं वचन तुम्ही ऐकलं कुठं, सहभागितेमध्ये. पुन्हा हे वचन कुठं खायचं, जाऊन घरी. कुठं खायचं, घरी. ना बायबल सांगतं का हा हापशी षंड कोणाला भेटायला आला होता, देवाला. कोणाला? त्याच टायमाला देवाचं निवासस्थान कुठं होतं, यरुशलेम मध्ये. कुठं होतं ना, पुन्हा वाचतो मी. इथे काय लिहिलंय, तेव्हा तो उठून गेला आणि पहा, कोणी कुशी लोकांची राणी कांदके हिच्या हातेखाली मोठा अधिकारी होता. तो तिच्या सर्व भांडावर देखरेख करणारा होता. तो यरुशलेमेत देवाची भक्ती करण्यासाठी आला होता. कुठं आला होता, भक्ती करण्यासाठी. ना भक्ती त्यांनी केली ना. पुढचं वचन वाचू या ठिकाणी आपण रीड करूया त्याचं.
28 वचन, तेव्हा तो परत जाताना आपल्या रथात बसला होता आणि यशा भविष्यवादी याचा ग्रंथ तो वाचित होता. नाव भक्ती केली, मंदिरात काय केली? पण ज्यावेळेस तो मंदिरात जायचा, भक्ती त्या ठिकाणी करायचा, कोणाचा गौरव करायचा? देवाचा. पण त्या ठिकाणी जे ग्रंथ त्यांना द्यायचे किंवा जे पुस्तक त्यांना द्यायचे, जेणेकरून परत कोणाचं वचन मनन करावं. आता तो असं म्हणत नाही का मी मंदिरात जाऊन ऑलरेडी कोणाची भक्ती केली, माझी भक्ती झाली आजची. नाही, तो प्रवासातच काय उघडतो? लगेच ग्रंथ उघडतो. आणि जसं ते वचन त्यांनी उघडलं आणि पुन्हा ते वचन खाण्यास सुरुवात केली, देवाचा आत्माने फिलिपाला पाठवलं आणि त्याला त्या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याने काय केलं? भरला, बाप्तिस्मा झाला आणि त्याचं लाईफ काय झालं? चेंज झालं. ना मला महत्वाचं काय सांगायचंय की त्यांनी पुन्हा ग्रंथ उघडला. तो काय म्हणला पाहिजे? आताच काय झाली माझी प्रेयर. आपण पण काय करतो? आजच झालं, आपलं काम झालं. पण तो असं म्हणत नाही का आत्ताच मी भक्ती करून आलो घरी जाऊन बसेल. तो इमिजिएट ग्रंथ उघडतो आणि ते वचन खाण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं तो खाण्याचा प्रयत्न करतो, कोणाचं लक्ष जातं? देवाने फिलिपाला इमिजिएट सांगितलं, जा त्याची भेट घे आणि त्या वाटाची फोड त्याला अजून सांग. प्रेज द लॉर्ड. न पहा, त्या समयी यहुदी स्कॉलर होते जे वचन सांगायचे. यहुदी स्कॉलर म्हणजे कळतं ना, जसं शिक्षक असतो, ते मंदिरात त्या ठिकाणी सांगायचे. ना इथं सांगणारं कोण नाही त्याला, पण तरी पण तो मोठ्या इच्छेने आणि अपेक्षेने ते वचन काय करतो? पुन्हा वाचतो. आणि जास्त तो वाचतो, देवाला आवडतं, कारण समजून सांगणारा कोण नाही, पण याच्यामध्ये भूक आहे का देवाचं वचन मी अधिक जाणावं. म्हणजे मंदिरात गेला, भक्ती करून आला, पण तरी पण त्याची भूक आहे का अजून मी देवाला जाणावं. हेच प्रभूला आवडतं का चर्च संपल्यानंतर देव चेक करतो की पुन्हा ते वचन तू मनन करतो का, पुन्हा ते वचन तू खातो का, पुन्हा ते वचन तू उघडतो का. कारण जसं योसेफाच्या भावाने शिदा बांधून दिली, कारण रस्ते तुम्ही ती काय करावी? खावी. आणि त्यांनी ते उघडलं, ते काय केलं? खाल्लं. आणि जास्त त्यांनी ते उघडलं, त्यांना पैसा पण मिळाला. म्हणजे सांगायचं काय, मंडळीत ते वचन तुम्हाला ब्लेस करतंय, पण ज्यावेळेस तुम्ही ते पर्सनली उघडाल ते वचन तुम्हाला अधिक ब्लेस करतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या लाईफमध्ये अजून काही गोष्टी असतील ते त्याच्यावर पण बोट ठेवणार, पर्सनली तुमच्याशी बोलणार. कारण मंडळीत तर प्रभूला सगळ्यांशी बोलायचं असतं. देव प्रत्येकावर हात ठेवून जातो वाचनाद्वारे, पण देवाची इच्छा असते का तुला व्यक्तिगतरित्या अजून मी खोल घेऊन जावं. कळते मला जे म्हणायचंय? मंडळीत 50 लोक, 100 लोक, 200 लोक आहेत, प्रत्येकात थोडं थोडं प्रभूच्या वाटाने काय केलं? टच केलं. तो आनंदी झाला. पण ते म्हणतो का, आपण म्हणतो ना, थोडा डुबू काफी नाही, मला अजून घेऊन जायचं, मला अजून खोलवर घेऊन जायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, मला अजून गोष्टी दाखवायच्यात, या गोष्टीतून मला तुला अजून काही प्रगट करायचं. पण त्यासाठी आपण ह्या अक्षिषंडासारखं देवाच्या पायापाशी बसलं पाहिजे. कारण हे खूप टच करण्यासारखं आहे. असं लिहिलंय का तो यरुशलेमात भक्ती करून आला होता, तरी पण तो असं म्हणत नाही का बैलगाडीत मी कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही त्या रथामध्ये. पण तो पुन्हा ते वचन काय करतो? उघडतो आणि ते मनन काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे खाण्याचा प्रयत्न करतो. आणि पहा, त्याचं वाचन व्यर्थ गेलं का? देवाच्या आत्म्यात त्याला गोष्टी प्रगट केल्या. तसंच देव आम्हाला गोष्टी प्रगट करणार. पण त्यासाठी देवाची इच्छा आहे की आपण घरी काय केलं पाहिजे? देवाचं वचन मनन केलं पाहिजे. म्हणून पहिले नोट करा किंवा रिमाइंडर करा, स्वतःमध्ये चांगलं मेमोराईज करा आणि नंतर ते घरी जाऊन तुम्ही खा. प्रेज द लॉर्ड. कारण जेवढं आपण खाऊ तेवढ्या त्या गोष्टी काय होतील? प्रगट होतील. पण जर आपण त्याला चावणार नाही तर ते अजून प्रगट होणार नाही. जसं चिमणीचं उदाहरण घेईल मी. असं म्हणतात की मोठे जे पक्षी असतात त्याच्या पिल्लांना ते काय करतात? जे काही अन्न ते गोळा करतात, पहिले आपल्या चोचेमध्ये ते बारीक करतात आणि मग त्यांना काय करतात? ते खाऊ घालतात. ते बारीक करतात. काय करतात? बारीक करतात. चावल्याने काय होतं? बारीक होतं आणि ते पचतं. त्याच प्रकारे तुम्ही जेवढं 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 रीड कराल ते तेवढं तेवढं प्रगट होईल. प्रेज द लॉर्ड. नाव सेकंड गोष्ट या ठिकाणी की गणना काढू आपण, त्याच्यामध्ये ते ओपन होईल आपल्याला. गणना 11वा अध्याय, त्याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत 8वं वचन. ना हे वचन या संदर्भाने की वचन कसं खायचं ना. वचन तर घरी खायचंय, कुठं खायचंय? पण आपण काय म्हणणार की नाही, जसं तिथं टच होतं तसं घरी होत नाही. जसं तिथं स्पर्श होतो कदाचित तसा स्पर्श मला घरी होत नाही. मग इथं काय लिहिलं वाचू या ठिकाणी. गणना 11वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 7 आणि 8 हे 2 वचनं वाचू. मानना तर धन्यासारखा होता व त्याचा रंग मोत्यासारखा होता. लोक चोहीकडे फिरून तो गोळा करीत आणि जात्याने दळीत किंवा उखळात कुटीत आणि भांड्यात शिजवीत आणि त्याच्या पोळ्या करीत.
नाव सांगायचं काय, जो काही मानना कोण द्यायचा, परमेश्वर द्यायचा. ते घेऊन लगेच खायचे का, त्याला काय करायचे, पहिले कुटायचे. काय करायचे म्हणजे पुन्हा तोच विषय, पण त्याला बारीक करा. काय करा, त्याला कुटा. जेवढा तुम्ही त्याला कुटणार तो कसा होणार, सॉफ्ट होणार. आणि जेवढा सॉफ्ट होईल तुम्हाला तो खाण्याला कसा लागल, चांगला लागल. ते डायरेक्ट खात नव्हते. म्हणजे प्रभूची इच्छा आहे का तुम्ही घरी पहिले प्रे करा, वर्शिप करा, आपलं मन तयार करा, आपल्या मनाला स्थिर करा आणि म्हणा का प्रभू तुझा दास ऐकत आहे, प्लीज त्याच्याशी काय कर, तू बोल. डिस्टर्बन्सच्या आत्मे येतील, ते कॉन्सन्ट्रेट करू देणार नाही. ते 5-5 मिनिटाला एक वेगळा विषय तुमच्या मनात टाकतील. पण देवाची इच्छा आहे का जसं मानना डायरेक्ट खात नव्हते, पहिले काय केलं त्यांनी, त्याला कुठला आणि त्याला बारीक केलं. काय केलं, बारीक केलं. त्याच प्रकारे आपण पण जो मानना प्रभू देणार आहे, आपल्या मनाला आपला स्थिर करावं लागल, स्थापित करावं लागल. आणि ज्या वेळेस ते आपण पुन्हा 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 रीड करू, ते वचन 100% आम्हासाठी ओपन होणार. प्रेज द लॉर्ड. नाव का पुन्हा पुन्हा वाचायचं, देवाला एक कळावं की याला व्हॅल्यू आहे, याला काय आहे, म्हणजे याला रिस्पेक्ट आहे का, खरंच इंटरेस्टेड आहे का, माझे गुज याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. नाही तर प्रभूची वचन मोठी ना असेच तो कोणाला रिव्हील करणार नाही. पण ज्यावेळेस त्याला कळतं का इंटरेस्टेड आहे आणि खरोखर याचं लक्ष आहे का वाचनामध्ये जीवन आहे, वचनच आशीर्वाद आहे आणि वाचनाकडे फोकस केंद्रित करतोय, ते वचन प्रभू आम्हासाठी ओपन करणार. प्रेज द लॉर्ड. पण आज प्रॉब्लेम हेच आहे की फक्त भक्तीपुरता आपण वचन ऐकतो, पण त्यानंतर त्यावर आपण कॉन्सन्ट्रेट किंवा मनन करत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे मनुष्य अधिक ब्लेस झाला पाहिजे, तो अधिक ब्लेस होत नाही. कारण एक विषय मी घेईल येणाऱ्या दिवसात का देव त्याच्या वाटत आम्हाला राखतो. कशात राखतो, पण ते वचन पहिले कोणात पाहिजे, तर तो त्या वाटात तुम्हाला राखणार. पण जर वचनच आपल्यामध्ये नाहीये तर तो कशा प्रकारे तुम्हाला राखल. कारण जसं तुम्ही मंडळीला याल, तुम्ही इन्करेज व्हाल, पण त्यानंतर इमिजिएट तुमचा पाठलाग होईल, इमिजिएट तुमच्यावर हल्ले करण्यात येईल, इमिजिएट तुम्हाला पुन्हा त्या गोष्टीत अडकवल्या जाईल. पण पुन्हा पुन्हा जर ते वचन तुम्ही तुमच्यात घेणार तर ते वचन 100% तुम्हाला फ्रुटफुल करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण मंडळीची भक्ती जी होईल त्यानंतर पण आपण घरी बसायचंच आणि ते वचन फोकस करायचं. प्रेज द लॉर्ड. एक वचन असेल पण त्याच्यामध्ये 1000 उलगडे निघतील. कधी कधी असं होतं की लॉर्ड मी रीड केलंय, आता हे काही मला माहिती आहे, याच्यात अजून काय राहिलेलं नाही. मग आपली भूक संपली. काय संपली, भूक संपली. पण जर प्रभूकडे पुन्हा शून्यवत होऊन आलो आणि प्रार्थना केली तर प्रभू नवीनतेने अजून काही गोष्टी प्रगट करत. मग कधी कधी तर असाही प्रश्न पडतो का देवा आता एका वाचनात 4-4 प्रगटीकरण आलेत, कसे कसे सांगू, ॲट ए टाइम यांना झेपवणार नाही. म्हणजे इतकं प्रभू प्रगट करतो. आपल्या हिशोबाने असं वाटतं का झालं, अजून काय राहिलं नाही. देव म्हणतो भरपूर आहे, तू एक पद्धतीने पाहतो, मी तुला 10 वेने ते दाखवू शकतो, वेगवेगळ्या वेने. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. उदाहरणार्थ जर नॉनव्हेज तुम्ही खाता तर तुम्ही कालवणी बनवू शकता, बिर्याणी बनवू शकता, भाजूनही खाऊ शकता. तुमच्यावर आहे का किती रेसिपी काय करायची त्याच्या बनवायच्या. तसं एक वचन आहे, वचन किती आहे पण ते अनेक प्रकारे आम्हाला स्पर्श करू शकतं, अनेक वेने ते आम्हाशी बोलू शकतं. पण त्यासाठी प्रभू फक्त बघतो का जसं हाफिज अण्णामध्ये भूक होती, का भक्ती केली पण तेवढ्यात मी सॅटिस्फाईड नाही, मला अजून पाहिजे, तर देव अजून आम्हाला प्रगट करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण ते घरी जाऊन काय करावं, उघडावं. कारण त्यांनी उतार शाळेत ते जे असते गेले, त्यांनी काय केलं, ते उघडलं. त्याच प्रकारे आपण जे वचन येईल ते काय करायचं, ते मल्टिपल होईल. कसं होईल, वाचूया ठिकाणी आपण दुसरे राजे अध्याय 14 आणि दुसऱ्या वचनापासून आपण वाचू. मी रीड करतो 2nd वचनापासून. इथं काय लिहिलंय, तेव्हा अलिशाने तिला म्हटले, तुझ्यासाठी मी काय करावे मला सांग, घरात तुझ्याजवळ काय आहे. आणि ती म्हणाली, तेल भरलेल्या बरणीशिवाय तुझ्या दासीजवळ घरात काही नाही. तेव्हा तो म्हणाला, चल तू बाहेरून आपल्या सगळ्या शेजाऱ्यांपासून भांडी, रिकामी भांडी उसनी मागून घे, थोडी मागून घेऊ नको. मग आत जा आणि आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार लावून घे आणि त्या सर्व भांड्यात तेल ओत व जे भरेल ते एकीकडे ठेवीत जा. मग ती त्या जवळून गेली आणि तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार लावून घेतले आणि ते तिच्याकडे भांडी आणीत असता ती ओतीत गेली. आणि भांडी भरल्यावर असे झाले की ती आपल्या मुलांना म्हणाली, आणखी एक भांड माझ्याकडे आण. आणि त्यांनी तिला म्हटले, आणखी भांडे नाही. मग तेल थांबले. ना खूप सुंदर आहे हे आध्यात्मिकरित्या. तिच्याकडे काही नव्हतं, फक्त काय होतं, तेल होतं. काय होतं, तेल होतं.
आणि त्याने त्याच्यावर ब्लेसिंग्स दिले आणि तो म्हणला जेवढे भांडे गोळा करता येईल तेवढे भांडे काय कर तू गोळा कर, उसने माग जसं भेटेल तसं घे. आणि तिने ते केलं. नंतर आपल्या खोलीत जा, त्याचं दार काय कर लाव आणि ते तेल ओतायला काय कर सुरुवात कर. तिने तेल ओतायला स्टार्ट केलं, सगळे भांडे काय झाले फुल झाले. आणि शेवटी ती म्हणते भांडे आण, तर मुले काय म्हणतात भांडे, आणि बायबल सांगतं तेल काय झालं थांबलं. तेल काय झालं, जर भांडे असते तर तेल काय झालं असतं वाढलं असतं. तसंच आहे देवाचं वचन एक तेलाप्रमाणे. कशाप्रमाणे, ते अभिषेकाचं पण दर्शक आहे आणि ते वाटण्याचं पण या ठिकाणी दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमचं भांड भरलंय तर वचन तुम्हाला काय उघडणार नाही. समजतंय. भांडे संपले, काय संपले, तेल पण काय झालं संपलं. प्रभू वाचलेलं हे मला माहिती आहे. ते म्हणतो अजून नाही उघडणार तुला, पण जास्त तू म्हणणार नाही प्रभू मला पाहिजे, मला रिव्हील कर, मला दाखव. प्रभू 100% तुमच्या शब्दाकडे कान लावणार आणि प्रभू त्या वाचनासाठी तुमची भेट घेईल आणि त्या गोष्टी प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हापशी शंडाने आपलं भांडं रिकामी केलं होतं. टीचर नाहीये कोणी शिकवायला, स्कॉलर नाही माझ्या बरोबर, मी एकटा आहे, पण मी माझं भांडं रिकामी केलंय पित्या. मी ते वाचतोय, मला ते प्रगट कर. आणि देवाने ते त्याला प्रगट केलं. भांड थांबलं, भांड म्हणजे संपलं, तेल काय झालं थांबलं. तसंच भूक संपणार, प्रगटीकरण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यात भूक आहे ना, देवाचं वाचनाचे गुण तुम्हाला कळावेत आणि त्याद्वारे देव तुमच्याशी बोलावं, 100% देवाचं वचन तुम्हाला प्रगट होणार. प्रेज द लॉर्ड. प्रीचिंग एक चालू असेल ते एका वाटातून तुम्हाला 4 नवीन गोष्टी शिकायला मिळतील. समजतंय. आता प्रीचिंग चालली, काय चालली आहे हे वचन मी तुम्हाला सांगतोय. पण जो भुकेला असतो ना, तो ॲट ए टाइम एका वाटातून 4 गोष्टी पकडतो. तो हे पकडतो, ते पकडतो, ते पकडतो आणि त्याच्या आतला आनंद वेगळा असतो. त्याला ते कळतं कसं पकडायचं आणि देवाचा आता त्याला अजून 4 गोष्टी प्रगट करतो. आणि मग देवाची इच्छा असती की जे तुला टच झालं पुन्हा बस, मी त्याच्यात अजून तुला खोलवर घेऊन जातो. आता किती अंडरस्टँड होतं मला माहित नाही, पण असं होतं की मी अजून बसावं पिते, मी ऐकावं, कारण ते मिस नाही झालं पाहिजे जे देवाला मला सांगायचं. कारण देव असे कनेक्शन दाखवत जातो आणि ते उघडत जातात, उघडत जातात, उघडत जातात. आनंद वेगळा असतो आणि देवाची इच्छा आहे का तसं व्हावं. कारण देव म्हणलाय शेवटल्या दिवसात माझा अनुभव तुमच्यावर उतरेल आणि अधिक रेव्हेलेशन्स काय होत जातील, ओपन होत जातील. असे गुज जे कधी प्रगट झाले नाही ते तुम्हाला प्रगट होतील. जे तुम्ही कुठं ऐकले नाही, युट्यूबवर ऐकले नाहीत, नेटवर ऐकले नाहीत, अशा गोष्टी ते तुम्हाला प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्या मानण्याचे तुम्ही फ्रेश मालक असणार. म्हणजे तुम्ही तो कोणाकडून ऐकला नाही, डायरेक्ट देवाच्या आत्म्याने तुम्हाला दिला आणि तो आनंद वेगळा असतो. कळतंय. समजा आपण मेसेज ऐकतो, पास्टरांचा असेल, युट्यूबद्वारे असेल, ठीक आहे, त्यांच्याद्वारे पण देव ब्लेस करतो. पण जे पर्सनली एखादं रेव्हेलेशन येतं तो आनंद अजून वेगळा असतो. आणि देवाची इच्छा का तसं आपल्याबरोबर काय आता व्हावं, का अजून फ्रेश फ्रेश गोष्टी प्रगट व्हाव्या. पण त्यासाठी आपण भक्ती संपल्यानंतर पुन्हा देवाचं वचन काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि आज तेच लॅकिंग आहे, आज वचन पुन्हा मनन केलं जात नाही. ते स्टोरच केलं जात नाही तर मनन कसं केलं जाईल. म्हणून एक तर आपण लिहिलं पाहिजे, ना दुसरं आपली मेमोरी चांगली पाहिजे, का जे काही रेफरन्स सांगतात ते मला माहीत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण ते तुमच्यासाठी खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत. ते वचनाचा रेफरन्स सापडण्यात कधी कधी जीव कासावीच होतो, का रे मी लॉस कसं काय करून टाकला तो रेफरन्स. म्हणून आपल्याकडे ते लिहिलेलं पाहिजे, नाही तर आपली मेमोरी चांगली पाहिजे. कारण पुन्हा जास्त वचन उघडल ते तुम्हाला फ्रुटफुल करणार. प्रेज द लॉर्ड. पण अनेकदा सैतान आपल्याला बसू देत नाही. भक्ती झाली, ब्लेस झाला, ठीक आहे, पुन्हा आपल्या लाईफमध्ये लाग, पुन्हा त्याच गोष्टी कर, पुन्हा पुढं पुढं चल. नाही, पुन्हा त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन करा, पुन्हा त्याच्यावर तुम्ही सराव करा आणि जेवढं तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचणार 100% ते तुम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. जसं इथं लिहिलं का सैतान येतो आणि जे पेरलं ते काय करतो, उडून नेतो. पण उडून जाता कामा नाही. म्हणून आपलं काम आहे का पुन्हा आपण ते वचन काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, ज्याला रिव्हिजन म्हणतो. मुलांना आपण काय म्हणतो, झालं का रिव्हिजन, म्हणजे पुन्हा सराव केला का, पुन्हा पुन्हा सराव कर, म्हणजे ते वचन तुझ्या अंतरात्म्यात चांगलं फिट राहील. आणि मग सैतान येईल पण त्याला जागा मिळणार नाही, कारण वाचनाचा पाया तुझा भक्कम असेल आणि तो तुला अस्थिर करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय आजचा विषय. कारण आपण 3 पाठ घेतले होते का पहिले एक तर तो कुठे येऊ देत नाही, चर्चला, भक्तीला. भक्तीमध्ये आलं तर लक्ष लागू देत नाही आणि जर वचन ऐकलंच तर पुन्हा मनन करू देत नाही आणि मग आपण लॉस्ट होऊन जातो.
आणि मग सेवकाला वाटतं कारण किती सुंदर प्रगटीकरण आले, पण यांनी पकडले पाहिजे होतं. यांनी काय केलं पाहिजे होतं? पकडलं पाहिजे होतं. ते धरलं पाहिजे आपण, आणि जर आपण ते धरू तर ते आम्हाला फ्रुटफुल करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यामध्ये आपण आनंद घ्यायचा, त्याकडे फोकस करायचा, आणि जो त्याच्यामध्ये फोकस करेल तो ब्लेस केला जाईल. प्रेज द लॉर्ड. या समयी आपण प्रे करू. सर्व जे ऑनलाईन देखील आहेत, टीव्ही यूट्यूब माध्यमांनी नेत्र बंद करू, प्रार्थना करू, आणि देवाला असं विनंती करू का प्रभू, सहभागिता संपल्यानंतर देखील ते वचन माझ्या अंतरात्म्यात फिरत राहावं. त्यासाठी मला मदत कर का मी पुन्हा तुझ्या पायापाशी ते वचन घेऊन काय करावं? बसावं. आणि पहा, तोच अभिषेक जो तुम्हाला चर्चमध्ये जाणवतो, तोच अभिषेक तुम्हाला तुमच्या घरात जाणवेल. प्रे करू आपण. फादर, तू महान परमेश्वर आहे, तुझा गौरव करतो, तुझी स्तुती करतो. देवा, आता आम्हाला शिकायला मिळालं का एक तर भक्तीला सैतान येऊ देणार नाही, आलो तर लक्ष लागू देणार नाही, आणि लक्ष लागलंच तर मनन करू देणार नाही. प्रभू, आता तिन्ही ठिकाणी आम्ही त्याला जागा देणार नाही. आम्ही भक्तीला येणार, आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार, आणि विशेषतः आम्ही पुन्हा त्या वाटावर मनन करणार. कारण जितक्या वेळ आम्ही ते वचन मनन करू, ते खाऊ पित्या, तेवढं ते वचन आम्हाला स्पर्श करत जाईल आणि आम्हाला ते फ्रुटफुल करणार पित्या. प्रभू, हापशी जो शंड होता पित्या, का भक्ती त्यांनी केली पित्या, येरुशलेममध्ये भक्ती केली, अतिपवित्र स्थानामध्ये प्रभू, पण तरी देखील तो त्या अरण्यात, त्या रानात प्रभू तुझं वचन वाचतो आणि भूक निर्माण करतो का मला अजून जाणायचंय पित्या तुला. त्याच प्रकारे देवा, आम्हाला भूक लागू दे का मंडळीची भक्ती तेवढ्या पुरता मी लिमिटेड नाही पित्या. त्याच्यानंतर पण तुझ्या पायापाशी मला बसायचं, त्याच्यानंतर पण मला वचन मनन करायचंय पित्या. कारण जेवढं मी वचन खाईल पित्या, तेवढं आध्यात्मिक जीवन माझं स्ट्रॉंग होईल, तेवढा माझा विश्वास स्थिर स्थापित होईल, आणि तितका लवकर माझ्या लाईफमध्ये तुझा गौरव होणार. हे पवित्र आत्मा, जितके ऑनलाईन आहेत, जितके इथं आहेत, जितके टीव्ही यूट्यूबनी पाहतायत, या सर्वांवर तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मी स्वीकारतो. आणि पवित्र आत्मा प्रत्येकाला हेल्प कर, काय प्रत्येकाने तुझं वचन मनन करावं आणि प्रभू तुझा गौरव करावा. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.